मुलांनो, आज आपण परिपाठामध्ये एक मराठी गोष्ट ऐकूया बरं का. तुम्ही शांतपणे ही गोष्ट ऐका, नंतर आपण या गोष्टीवर चर्चा करूया. ठीक आहे? तर चला मग सुरू करूया. गोष्टीचं नाव आहे गाई व सिंह. एका गावातील गाई शेजारच्या जंगलात चरावयास जात असत. जंगलात एक सिंह राहत असे. तो नेहमी गायीची शिकार करत असे. हे बरेच दिवस चालले होते. सर्व गायी खूप घाबरल्या होत्या. एक दिवस सर्व गायींनी सभा घेतली. एक वृद्ध गाय म्हणाली, आपण एकट्या जंगलात जातो म्हणून सिंह आपल्याला एक करून खातो. आतापासून आपण एकत्र जंगलात जाऊ. तेव्हापासून सर्व गायी कल्पाने जंगलात जाऊ लागल्या. सिंहाला पाहताच त्या त्याच्या मागे लागून त्याला पळवून लावत असे. समजली गोष्ट? या गोष्टीतून आपल्याला काय बोध होत आहे ते आपण बघूया की एकीचे बळ मोठे असते. बरं, आता तुम्ही ही गोष्ट ऐकलीत. तुमच्या मनात या गोष्टीबद्दल काय विचार आले ते मला सांगा बरं. दुसरा प्रश्न असा आहे की आपण शाळेत रोज येतो, शाळेचे बरीच कामं आपण करतो. तर आपण जे आता हे बोध ह्या गोष्टीतून आपण घेतलं आहे की एकीचे बळ मोठे असते, तर आपण शाळेमध्ये या विधानाचा वापर कसा करणार हे मला विचार करून सांगा. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपण समाजामध्ये राहतो है ना. माणूस हे सामाजिक प्राणी आहे. तर आपण समाजामध्ये राहताना आपण कसा याचा वापर करणार हे विचार करून मला सांगा.